नमस्कार, माझे नाव शर्वरी लक्ष्मण महाले. विकसित भारत बिल्ड फार्म प्रोजेक्ट थीम आत्मनिर्भर भारत प्रकल्पाचे नाव सौर ऊर्जा वापरून पाण्याचे शुद्धीकरण यंत्र. समस्या आज आपण पाहतो की सर्व कामे ही विजेच्या उपकरणांचा वापर करून केली जातात. पण वीज ही मर्यादित आहे. ती तयार करण्यासाठी लागणारा दगडी कोळसा हा काळांतराने संपणार आहे. तसेच गेल्यामुळे वीज गेल्यामुळे महत्वाची कामे खोळंबतात किंवा अपूर्ण राहतात. जसे डिजिटल स्कूलमध्ये वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकत असताना अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर इतर कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे कामे अपूर्ण राहून नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि विजेच्या समस्येवर उपाय म्हणून सौर ऊर्जेचा वापर करून वेगवेगळी उपकरणे चालवता येतात. जसे पाणी शुद्धीकरण यंत्र, पंखे, विजेचे दिवे इत्यादी. ग्रामीण भागांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पाणी शुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी शुद्ध केले जाऊ शकते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याची उपलब्धता कमी खर्चात निर्माण करून देता येईल. तसेच विद्यार्थ्यांमुळे पर्यावरणपूरक नवोन्मेष याची जाणीव निर्माण होईल. समाज घडवण्यासाठी तसेच ग्रामीण भागांचा विकास व पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक प्रभावी पाऊल असेल. कारण आपल्या देशातील वीज पुरवठा हा सुरळीतपणे नसल्यामुळे अनेक कामे खोळंबतात. अशुद्ध पाण्यामुळे आरोग्य संदर्भातील समस्या निर्माण होतात. पर्यावरणातील प्रदूषण जास्त होते. पर्यावरणातील हवेच्या प्रदूषणामुळे नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे. समस्यांचा परिणाम देशातील ग्रामीण भागावर या प्रकल्पाचा फार मोठा प्रभाव पडेल. कारण ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या ही विजेच्या कमतरतेमुळे भेडसावत असते. सौर ऊर्जेचा वापर करून या समस्येचे निवारण करता येईल. शासनाकडून सौर ऊर्जेवर मिळणाऱ्या सबसिडीचा वापर करून प्रत्येक नागरिकाला स्वतः वीज निर्माण करता येईल. सरकारी कार्यालय व शाळा, दवाखाने यांसारख्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत करता येईल. साहित्य: सोलर पॅनल, छोटा पाणी पंप, प्लास्टिक बॉटल किंवा पाईप, दगडी कोळसा, वाळू, स्टँड, 12 वॅटची बॅटरी, वायर्स इत्यादी.